पुणे गौटेक 2026 या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमाची रंगतदार तयारी सुरू झाली आहे। 20 ते 23 मार्च दरम्यान शिवाजीनगर येथील कृषी महाविद्यालय मैदानावर हा भव्य सोहळा पार पडणार आहे। ग्लोबल कन्फेडरेशन ऑफ काऊ बेस्ड इंडस्ट्रीज, महाराष्ट्र गौसेवा आयोग आणि केंद्र सरकारच्या MSME मंत्रालयाच्या सहकार्यानं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय। या प्रदर्शनात 200हून अधिक स्टॉल्स, सेमिनार, B2B करार आणि शेतकरी उद्योजकांसाठी विशेष सत्रे आयोजित केली जाणार आहे। गाय आधारित उद्योग, नैसर्गिक शेती, बायोगॅस, सौर ऊर्जा आणि आयुर्वेदिक उत्पादनांचा विशेष समावेश असणार आहे। देश विदेशातील मान्यवर उद्योगपती, शेतकरी आणि संत यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार असून ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी गौटेक 2026 महत्त्वाचा टप्पा मानला जातोय। गौटेक जे काही होणार या निमित्तानं काय संपूर्ण भारताला आव्हान? भारताला मी एकच आवाहन करेल की गोमाता जी हृदयात आहे ना, ती आता आपल्याला खऱ्या रूपात आणावं लागेल। आपण बोलतो खूप, परंतु आपल्याला आता कृती करावी लागेल मला असं वाटतं। आणि महिला कुठं जोडल्या आहेत? महिला आता जोडल्याशिवाय ना, तुम्हाला सांगू, गोमातेची क्रांती होऊ शकत नाही, हे आमच्या लक्षात आलेलं आहे। शेवटी महिलाच सांभाळतात। शेतीवर जरी गेलो तरी महिलाच जास्त बघतात। दूध काढायलाही महिला असतात, गोबर सावरायलाही महिला असतात, गोमूत्र काढायलाही महिला असतात। आणि मला वाटतं की याच्यातून खूप मोठ्या यांनी असंख्य संख्येने महिला संमेलन, आणि त्याला आम्ही गोसेविका नाव दिलेलं आहे, हे सुद्धा होणार आहे। भारताला एवढंच आव्हान आहे की हे जे काही आज इथे होईल ते संपूर्ण देशात जावं आणि देशाने ह्याचं रूपांतर सगळ्या या इंडस्ट्रीमध्ये करावं, सगळ्या देशी गायींच्या संगोपन संवर्धनात करावं, संरक्षणात करावं। एवढंच नाही, बघा, आपण साध्या साध्या गोष्टी, गोरक्षकांना कायदे पण नाही माहिती, पोलिसांना कायदे माहित नाहीये की नेमकं गाय जर ट्रान्सपोर्ट केली तर कसं कायद्याने थांबवायचं, त्याच्यावर कुठले गुन्हे लावायचे, कुठे त्याच्या डिफॉल्टमध्ये येतं, हे सगळ्या गोष्टी आम्ही करणार आहे। अनेक वकील, 100 वकील महाराष्ट्रातून येणार आहे, जे ऑलरेडी गोसेवेवर काम करतात। अतिशय कमी किमतीत ते केस लढतात।